हॉटेल सवाई मल्हार अस्सल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। आज जर बघितलं भारतामध्ये अनेक प्रकारचे अपघात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि कोणाची ना कोणाची त्या ठिकाणी चूक असते, पण प्रत्येकाने जर आपण स्वतः जर त्या ठिकाणी जर काळजी घेतली, आपण जर वाहतूक नियमांचं योग्य प्रकारे जर पालन केलं तर 100% आपल्याला काहीही इजा होणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो। परंतु बरेच लोक बेशिस्तपणे वागतात, अतिशय अतिरेक करतात वाहन चालवताना, वाकडे तिकडे वाहन चालवून औरंगजेबपणा दाखवून अतिशय बेशिस्तपणे वाहन चालवतात। मित्रांनो, परमेश्वराने अतिशय सुंदर असं जीवन आपल्याला दिलेलं आहे। देह देवनी या बुद्धिमान केला, धनीपणा दिला जगामध्ये। सुंदर असं शरीर परमेश्वराने दिलेलं आहे आणि तेही फुकट दिलेलं आहे। या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो। या शरीराचा पार्ट आणि पार्ट महत्वाचा आहे मित्रांनो, तो कुठे बाजारात विकत मिळत नाही। एखादा पार्ट जर डॅमेज झाला तर आयुष्यभर यातना त्या माणसाला भोगावं लागतात। त्यामुळे मित्रांनो, या शरीराच्या पार्टची काळजी करा मित्रांनो। आताच 2-4 दिवसापूर्वी द्वारकावर एक ऍक्सिडेंट झाला। आयसर टेम्पो उभा होता मित्रांनो त्या ठिकाणी, गजाने भरलेला, आणि पाठीमागून एक पिकअप वाहन मस्ती करत पाठीमागून आलं आणि त्या पाठीमागून त्या आयसरवर धडकलं। तो अपघात एवढा भयान होता, अक्षरशः ते गज आरपार झालेले होते मित्रांनो। 8-10 लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। अतिशय वाईट, म्हणजे बघण्यासारखी दुःखद घटना त्या ठिकाणी घडली मित्रांनो। आणि आपल्या हवेला देखील अतिशय चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळं बरेच अपघात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आताच 2 दिवसापूर्वी आपल्या शहापूर ब्रिजवर पहाटे 5 वाजता एक रस्ता क्रॉस करणारा माणूस उडवला गेला। मित्रांनो, रस्ता क्रॉस करताना आपण डावीकडे उजवीकडे बघितलं पाहिजे मित्रांनो। जर बघितलं नाही तर 100% आपला अपघात झाल्याशिवाय राहणार नाही। रस्ता क्रॉस करताना दुभाजकाचा वापर करा मित्रांनो। खाली सोर्सेस दिलेले रस्ता क्रॉस करण्यासाठी, ब्रिजेस दिलेले, त्या ब्रिजच्या खालून आपण रस्ता क्रॉस करा। आणि बिलकुल रस्ता क्रॉस करताना जर आपण काळजी घेतली नाही तर 100% आपण उडवलं जातं। अपघात मी बघितला, एक माणूस उडवलेला होता आणि तो देवाला प्रार्थना करता, देवा मी काय पाप केलं रे बाबा, माझ्या हातून काय चूक झाली। आणि रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला होता, विवळत होता। आम्ही त्याला ताबडतोब उचललं, अँब्युलन्स मध्ये टाकलं। मित्रांनो, देवाचा दावा करण्यापेक्षा स्वतःची काळजी तुम्ही का घेत नाही? काय हरकत आहे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला? प्रत्येकाने हेल्मेटचा वापर केला पाहिजे आणि तोही कंपल्सरी। 2 व्हीलर जेव्हा आपण चालवता तेव्हा हेल्मेट आपण वापरलं गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट, 4 व्हीलर चालवताना आपण सीट बेल्टचा वापर केला पाहिजे। त्याचबरोबर वाहन चालवताना सुरक्षित अंतर आपण ठेवलं पाहिजे। बरेच लोक वाहनाला चिटकून चालतात आणि त्या ठिकाणी समोर ब्रेक मारला का त्याच्यावर धडकतात आणि त्या ठिकाणी आपल्याला अपघाताला बळी पडावं लागतं मित्रांनो। अनेक प्रकारचे अपघात आपण या ठिकाणी सामोरे जावं लागतं, ते होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे। आपलं कुटुंब आपल्यासाठी वाट बघतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा। 2 दिवसापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खानविलकर साहेबांनी जोंधळे कॉलेज या ठिकाणी लेक्चर झालं, त्या ठिकाणी सांगितलं, समस्त महापुरुषास शतशकोटी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, लोकशाहीचा 4था आधारस्तंभ अर्थात पत्रकार बंधू आणि तमाम माझे अधिकारी आणि कर्मचारी बंधू यांना सत्यशुभाचा मैत्रीपूर्वक नमस्कार। आज हा
राष्ट्रीय सुरक्षा अभियान हा जो दिवस आहे, हा दिवस आजचाच नसून प्रत्येक दिवशी आपण सजग राहिलं पाहिजे. आमच्या मीटिंगच्या टायमाला वार्षिक मंथली वीकली मीटिंग असते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी असतात. सन्माननीय गाडेकर मॅडम, आमचे पोलीस निरीक्षक साहेब खानविलकर साहेब, आमच्या महामाया SP मॅडम रुपाली अंबर मॅडम साहेब, ज्यावेळी मीटिंगला आम्हाला पाचारण केलं त्यावेळी अक्षरशः यांचं चित्त करुणेने हृदयाने भरलेलं असतं. का घडतात अपघात, आम्हाला प्रति प्रश्न विचारला. आमचे SP मॅडम साहेबा, त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं बाकी राहतं. आम्हाला किती करुणा चित्ताने ते बोलत असतात. अरे हे मरणारे, ते मृत्यूला प्राप्त झालेले हे सगळे किशोर अवस्थेत, ती कुमार अवस्थेत ती मुलं आहेत. कसं समजावं यांना, कसं ह्यांना ह्या अपघातातून वाचवता येईल, अशा तळमळीने प्रत्येक मीटिंगला, प्रत्येक व्हॉट्सअपवर, प्रत्येक वेळा आम्हाला आमचे वरिष्ठ मार्गदर्शन करत असतात. का यांना तुम्ही समजावून सांगत नाही, यांना रिक्वेस्ट करा, यांना हेल्मेट करा. आम्हाला कोणाला मागे आमचे खानविलकर साहेब बोलले की आम्ही तुम्हाला दंड करतो, तो दंड शासनाला जमा, हा आमचा उद्देश नाही आहे. कालच्या लेक्चरमध्ये साहेब बोलले तुम्हाला शिस्तप्रिय जीवन जगावं, तुम्ही सुरक्षित राहावं, तुमच्या घरी तुमच्यावर निर्भर लोक आहेत. एकदा एक त्या वाशिमच्या ब्रिज खाली एक मुलगी कानात कॉर्ड लावून येत होती कळंब्या गावामध्ये. मला वाटतं तिच्या दारात काही दिवसांनी मांडव सजला होता, ती विवाहबद्ध होणार होती, मी असं ऐकलेलं आहे. काही दिवसापूर्वी त्या अंगाला हळद लागणार होती आणि ती त्या कॉर्ड टाकून ते ड्रायव्हिंग करत होती. हेल्मेट नव्हतं. त्या स्कूटीखाली एक छोटासा एक सूक्ष्म असा दगड आला आणि तिची स्कूटी स्लिप झाली. मागच्या जागेने तिचा चक्काचूर केला. किती भयान अवस्था आहे. आमच्या SP मॅडमनी कॉल आला, त्यांच्या करुणा चित्ताने त्यांना बोललं कसं यांना प्रतिबंधात्मक करता येईल, कसं यांचे किती विनंती करू, आम्ही पाया पडायचं बाकी लागतो. तुम्ही का हेल्मेट वापरत नाही, का यूज करत नाही, तुमचं घरी तुमची कोणतरी वाहट पडते, तुमच्यावर निर्भय आहे. हे शहापूर तालुका नाही, जवळजवळ सगळ्यात ही युवा मुलं, ही उद्याची पिढी आहे, उद्याचं भविष्य आहे, उद्याचं त्यांच्याकडे प्रभुत्व आहे, आणि तुम्ही असं का वागता. एक गाडी होतो, मी एक पोलिसाचा मुलगा आहे, 20 वर्षाची घटना होती. वडील तुर्बा पोलीस स्टेशनला असताना मी वडिलांची ती राजदूत मोटरसायकल न कळत आईकडे चावी घेतली आणि ती देवाराच्या मागे चावी होती, चालू करून पकडली. मला त्या CBDच्या सर्कलवर पकडलं गेलं. मी पोलीस बॉय, लाईन बॉय, खाकीवर एक पोलिसाचा एक मला म्हणजे ते भय नाही. हा माझे पप्पा माझ्या आप्पांना फोन लावा, मी आप्पा बोलायचो, वडिलांना फोन लावा. वडील तुर्बा पोलीस स्टेशनवर ठाण्यामध्ये होते, हेड कॉन्स्टेबल असताना. तर वडिलांनी त्या ट्रॅफिकवाल्यांना सांगितलं कोण मुलाला पकडले, म्हणजे नालायकाला सोडू नका, त्याच्या 20-25 बिटा बसा काढा, एक कानशिलात लागून जा त्याला, अशी स्थिती होती. आता आम्ही कोणाला पकडतो, ए लाव तुझ्या पालकांना फोड. काय कला पकडलं त्याला, काय समजत नाही का ह्या भाषेत, का पकडलं त्याला, लाव का आमदाराला फोन, तुम्ही आमदाराला सांगू तू ना. अरे बाबा काय कर. मी आमदार साहेबांशी बोललो मागे, साहेब बोलले तुम्ही त्यांना दंड करण्यापेक्षा त्यांच्या मनात कसं होईल, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे, हा उत्तम ब्रेक आपल्याला अभ्यास. मी श्रीलंकेला गेलो होते एका टूरमध्ये. श्रीलंकेला मी विचारायचं त्या हेल्मेट, त्या गाडीच्या मोटरसायकलच्या टाकीवर बसलेल्या लहान लेकराला पण हेल्मेट असायचं त्या टाकीवर बसलेलं. आणि त्यांना विचारलं स्पीड वाढव, स्पीड का नाही वाढत. आमच्या शासनाने फक्त 60चा स्पीड ठेवलाय मर्यादित, त्यामुळे तिथे अपघात अगंज नागन नाही, खूप कमी आहे. मान्यवरून बोलायचं आहे एवढंच मी सांगते. आमच्या मॅडम एकदा इथे व्हिजिटला आल्या होत्या, गाडेकर मॅडम, प्रथमच त्यांचं पोलिसांची त्याची चाणक्य नजर मॅडम साहेबांनी भरपूर कार्य केले. आमच्या DYSP मॅडम साहेब आहेत, पण त्यांनी त्या मिटिंगमध्ये पण गरजावून सांगितलं की एक पोलिसाची नजर आहे त्यांची, पोलिस चाणक्य नजरेने पाहिलं आणि आम्हाला विचारलं तू की तुम्ही त्या शहापूरकडे येताना पडग्याच्या आजूबाजूला सरसपणे हम रस्त्यावर गाड्या लागलेल्या असतात. खानविलकर साहेबांनी पण आम्हाला मागे व्हिजिटला आले होते तेव्हा सांगितलं होतं की हम रस्त्यावर गाड्या असतात, मोठमोठे कंटिन्यू लागले असतात. त्या लहान विकलला गाड्या नाही, इंडिकेटर नसतात आणि गाड्या ठोकून अपघात होतो, मृत्यूला प्राप्त होतो. त्या गाड्या गेल्या पाहिजेत तिथे. पण तिथे काय करणार, तिथे गेलं की मग मान्यवरांची, आता मी नाव नाही घेत, मी भूमिपुत्र आहे, मी इथलाच पुत्र आहे, पण तिथे फोन येतात काय होतं तुम्हाला, त्या गाड्या सायडिंगला उभ्या आहेत. पण त्या गाड्या ते बेजावत आणि कंटेनरचे ट्रॅव्हल लावून कुठेही जातात, कुठेही धाब्यामध्ये झोपतात, आराम करतात. आणि एखादा नवीनच निघलेलं कुटुंब आग्रा महामार्गावरून त्या अपघातात बळी पडतो. असं कृपया करून होता कामा नये. आपण इथं सर्व इथं मला बोलण्याची 2 संधी दिली. मी आपलं शतशी ऋणी आहे. मी माझ्या
महाराष्ट्र पोलीस दलातर्फे मी आपल्याला सर्वांना विनम्र विनंती करतो की रजाळचे नियम पाळा आणि सुरक्षितपणे आपला प्रवास करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.